इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुकी अशा कृपेनं आपण श्री आनंद क्षेत्रामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना द्वितीय अध्यायामध्ये आपण विचारत आहोत। या ठिकाणी अर्जुनाला भगवंतानं सांगितलं की तुझा अधिकार कशात आहे, तो अधिकार सांगितला आणि तू कर्म कशी करायची, कर्माच्या फलाकडे तुझी दृष्टी असू नये, बस हेतू वाचून आसक्ती सोडून तू कर्मच केली पाहिजे असं भगवंतानं सांगितलं। आता यापुढे योग कशाला म्हणतात त्या योगाचं कथन प्रकृत श्लोकामध्ये करतील पहा। योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते। अन्वय अर्थ, हे धनंजय, सिद्ध योगस्थः त्वं सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा संगं त्यक्त्वा कर्माणि कुरु समत्वं योग उच्यते। हा अन्वय, त्याचा अर्थ योग असता, हे धनंजय, धनम जयतीति धनंजय। अर्जुन महाभारतामध्ये बोलतो की मला धनंजय का बोलतोय। धनम जयती संपादयती इति धनंजय, जो सर्व धनास जिंकतो त्याला धनंजय असं म्हटलं जातं। कारण की अर्जुन बोलतो सर्वांगण पदां जित्वा वित्तमाश्रित्य केवलम मध्ये तिष्ठामि तेनाहुर्मां धनंजयम्। मला धनंजय का म्हणतात, मला धनंजय या शब्दाचा प्रयोग करण्याचं कारण काय ते या ठिकाणी अर्जुनानं प्रकट करून सांगितलं की सर्वान जनपदां जित्वा, जितकी जनपद आहेत, जितकी राज्य आहेत, त्या सर्वांना जिंकून, सर्वान जनपदां जित्वा वित्तमाश्रित्य केवलम, केवळ वित्ताचा आश्रय करून, म्हणजे त्याच्यातला बस वित्ताच्या निमित्तानंच सर्वांना जिंकलं आणि त्या वित्ताच्या मध्यभागी मी थांबतो। मध्ये धनस्य तिष्ठामि, धनाच्या मध्ये मी राहतो म्हणून मला काय म्हणतात धनंजय। असा जो धनंजय अर्जुन आहे त्याला भगवान बोलतात की हे धनंजय, सिद्ध सिद्ध समो भूत्वा, तू काय कर, तुझा स्वभाव यद्यपि आहे जिंकण्याचा, पण आता सम हो ना धनंजय, केवळ तुला जिंकण्याचीच हाव आहे, परंतु तू काय कर, आता तरी स्थिर हो, योगस्था, योगामध्ये स्थित असलेला असा तू सिद्ध सिद्ध समभूत्वा, सिद्धी आणि असिद्धी। सिद्धी कशाची सिद्धी, कर्माची सिद्धी, कर्माची पूर्णता, आणि कर्माची असिद्धी, कर्माची अपूर्णता, या दोघांही मध्ये समभूत्वा, समान हो। दोघांमध्ये कर्म आपण आरंभ केले ते सफल होत आहे की निष्फल होत आहे याच्याकडे लक्ष देऊ नको, बस सम हो। सम होऊन कसे कर्म करू, संगम त्यक्त्वा, आसक्ती सोडून, फलासक्तीचा त्याग करून तू कर्म कर। तुम्ही म्हणतात की फलासक्तीचा त्याग करून कर्माच्या सिद्धी आणि असिद्धीमध्ये सम होऊन कर्म कर, का बरं? हे काय आहे की सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान होऊन कर्म करणं, हे काय आहे? तर भगवान बोलतात अरे हे समत्व आहे। सिद्धी आणि असिद्धीमध्ये सम राहणं म्हणजे समता आहे। या समत्वालाच
योग असं म्हटलं जातं. म्हणजे काही आपलं काम हो किंवा न हो यालाच आपण सम असं म्हणतो. या ठिकाणी योगस्थ या शब्दाचा प्रयोग केला तर श्री मधुसूदन सरस्वती महाराजचे या योगस्थम याचा सरळ सरळ काही सरळ तसा शब्द ठेवतातच संगमचे दोन अर्थ करतात. म्हणजे संगम त्यक्त्वा अर्थात फलाभिलाषम कर्तृत्वाभिनिवेशंच त्यक्त्वा. फलाची आसक्ती आणि कर्तृत्वाभिनिवेश या दोघांनाही सोडून देऊन कर्माणि कुरु, तू कर्मे कर. या ठिकाणी कर्माणि कुरु मागे तो कर्मणी एव असा प्रयोग केला आणि ते कर्माणी बोलतात. कर्म असं कर्मण्येव अधिकार असते महाफलेषु कदाचन याऐवजी कर्मस्वेव अधिकार असते महाफलेषु कदाचन असं लिहिलं असं तरी काय वावग नव्हतं. परंतु भगवंताने काय लिहिलंय तिथे कर्मणी आणि इथे लिहितात बहुवचन कर्माणी. माझ्या एका कर्मामध्ये अधिकार आहे तो कर्म मी सगळे बहुत फार कर्म कशाला करू अशी शंका होईल की नाही. कारण की तुम्ही मागे म्हटले तुझा कर्मणी म्हणजे एका कर्मामध्ये अधिकार आहे की नाही. आणि इथे बोलतात कर्माणी करू तर मग शंका होईल की नाही की माझा एकाच कर्मात अधिकार आहे तर मी अनेक कर्म कशाला करू. तर या शंकेचं उत्तर सहज असं आहे की जात्याख्यायाम एक वचनम बहु जात्याख्यायाम एकस्मिन बहुवचन मन्यतरस्य. जातीचं कथन करत असताना एकाकरिता बहुवचनाचा प्रयोग होतो किंवा बहुतांकरिता एक वचनाचा सुद्धा प्रयोग केला जातो. म्हणून मागच्या याच्यामध्ये जातित्वेन कर्मणी असा हा एक वचनाचा प्रयोग केला आणि इथे पृथक पृथक स्वीकार करून बहुवचनाचा प्रयोग केला. कोणत्या श्लोकामध्ये बहुवचनाचा प्रयोग केला बोलत जा योगस्थ कुरु कर्माणि या श्लोकामध्ये एक वचनाचा प्रयोग केला का हा बहुवचनाचा प्रयोग केला. तरी पहा योगस्थ कुरु कर्माणि या शब्दानंतर आपल्याला संग त्याग. आता आसक्तीचा त्याग कसा होईल बरं तर सांगतात आसक्तीच्या त्यागाचा एक उपाय आहे. काय आहे सिद्ध सिद्ध समूह सिद्धी आणि असिद्धी याच्यामध्ये समान राहणे. फलाची सिद्धी हो किंवा फलाची सिद्धी फलसिद्धी झाली तरी मनुष्यानं हर्षित होऊ नये. ज्ञानोबा याच मार्गाने चालणार पुढे होऊन मध्ये. फलाची सिद्धी झाली तर मनुष्यानं हर्षित होऊ नये आणि फलाची सिद्धी नाही झाली तर दुःखी होऊ नये. सिद्धी आणि असिद्धी यांच्यामध्ये समान होऊन काय करावं विषादाचा त्याग करून केवळ ईश्वर आराधन बुद्धीनं कर्म करावे. बर पूर्वी मागे तर सहज आपल्याला शंका होते की मागे तर योग शब्दाने कर्म सांगितलं येतं. योगस्थ कर्माने कुरु इथे बोललं जातं म्हणजेच कर्मामध्ये स्थित राहून कर्म कर हे असं होते. आता पहिले योग म्हणजे कर्म आणि ते योग म्हणजे योगाचा अर्थ आपण सांगा काय आहे म्हणजे योगस्थ याचा अर्थ काय होईल मग कर्मामध्ये स्थित होऊन. तरी बोलतात योग म्हणजे कर्म या ठिकाणी अर्थ घ्यायचा नाही. या ठिकाणी योग शब्दाचा अर्थ समत्व घ्यायचा. म्हणून समत्व योग उच्यते असं या ठिकाणी भगवंतानं सांगितलं. आता याच्यावर श्री ज्ञानोबरायांचं भाष्य पहा. तू योगयुक्त होवनी फळाचा संगू टाकूनी किंवा सांडूनी मग अर्जुना चित्त देवनी करी करवे. काय पाठ आहे टाकूनी का बस एवढंच सांडूनी. तू योगयुक्त होवनी फळाचा संग टाकूनी. हे अर्जुना तू योगयुक्त होऊन फळाचा संग टाकूनी मग चित्त देवनी कर्मे करी. मग चित्त देवनी कर्मे करी.
तू काय कर की हे अर्जुना योगयुक्त हो. योगयुक्त होणं म्हणजे काय? समत्व बुद्धीनं युक्त हो. योगस्थ याचे काय योगयुक्त होऊनी हे योगस्थ पदाचं व्याख्यान आहे. योगयुक्त होऊनी योगस्थ फळाचा संग टाकूनी संगम त्यक्त्वा है की नाही. धनंजय अर्जुना चित्त देवनी कर्माणी कुरु पुढचा आहे करी कर्मे है की नाही. तर बोलतात भगवान हे अर्जुना योगामध्ये स्थित हो म्हणजे समत्व बुद्धीमध्ये स्थित होऊन आसक्तीचा त्याग करून मग चित्त देऊन मन लावून कर्म करावे. कारण की काय करावं कर्माच्या कमजामध्ये कर्म करत असताना समतोलपणा आपण साधा म्हणजे बस फळाची आसक्ती टाकावी म्हणून काले आपण पाहिलं होतं. म्हणून फळी लागू सांडोनी दिया संगू कर्मे करावी आज सांगू निरोप माझा. काय होईल ते म्हणून फळी लागू सांडोनी दिया संगू करावी कर्मे सांगू हा निरोप माझा. हा भगवंताने निरोप सांगितला की फळाच्या आसक्तीचा त्याग करून कर्म करावे म्हणजे कर्म करावे. आता काय होणार की फळ तर भेटणार नाही. आपण त्याच मापत असतात. बरं भेटेल काय भेटणार आहे? काय एवढं तू त्रास घेतो? काय भेटणार आहे बरं एवढं त्रास घेऊन? हे काय देणार आहेत का? त्याचा विचार होतो की नाही? अशी स्थिती प्रत्येकाच्या मनात असते. म्हणजे आपण कामाला गेलो एखाद्यावर नोकरीला तर पुढे असला तर आपण हात पटापट चालवायचा आणि जर पुढे नसेल तर मग खुशाल झोपत राहायचं. म्हणजे आपली काय राहते फळावर वृत्ती टिकलेली असते. परंतु माऊली बोलतात फळाची आसक्ती सोडून द्या. फळाची आसक्ती सोडून देऊन मग कर्म कसं करावे? बिना चित्त देता नाही चित्त देऊनही कर्मे करे. मन लावून कर्म कर. मन लावून जर कर्म केलं तर आपलं त्यानं अंतकरण शुद्ध होतं. वेचावे ते जीवे पूजा घडे ऐशा नावे म्हणजे आपण वेठीला बांधल्यासारखं आपण सेवा नाही करायची म्हणजे बांधून ठेवलं म्हणून कर्म करायचंय तसं नाही. आपल्या प्रेमानं आपल्या मनानं होणे कर्म करावे असा भगवंताचा आदेश आहे. बरं आपण आता कर्म आरंभ केलं ते कर्म आरंभिलेलं समाप्त होईल की नाही याच्यातही आहे की ते कर्म करतात परंतु कर्म यथा संगतीस प्राप्त होत नाही. श्री संत एकनाथ महाराजांनी रामायण आरंभ केलं आणि केवळ सुंदरकांड अर्ध लिहिलं आणि त्यांचा महाप्रयाण झाला. तेव्हापासून पुढचं आता कर्म आरंभ केलंय परंतु मध्येच त्यांची इच्छा झाली की आता जाऊ. तर या हिशोबानं म्हणजे कर्म सिद्धीला गेलं नाही म्हणून ते दुःखी झाले नाही. लोकांनीच विचारलं आता इथून पुढचं रामायणाचं काय होईल तर सांगितलं हा जो गाव आहे ना पोळ्या खाणारा तो सांगेल तो लिहिल आणि त्यानंच गावोगानं सगळं रामायण लिहिलं. तर इतका भेद आपण पहा. पहिलं सुंदरकांडाचं हनुमानजी लंकेपर्यंत जाताना जे काही निरूपण केलं नाथ महाराजांनी आणि वापस येऊन दोनदा वर्णन आहे बरं का ते दोनदा वापस आल्यानंतर आता हनुमंतानं काय काय केलं हे तर काय हनुमानजी सांगणार नव्हते प्रभू रामचंद्रांस. मग काय करावं ती त्याचे काय ब्रह्मदेव जे होते ब्रह्मदेवानं एक पत्र लिहून दिलं हनुमंताकडे तुम्ही एवढं प्रभू रामचंद्राजीवर देऊन टाका. म्हणजे हनुमानजीनं काय पराक्रम गाजवला तो सगळा पराक्रम त्या पत्रामध्ये लिहिला. म्हणजे पुन्हा
हनुमान तिथे गेला, हनुमानजीनं काय कशी लंका जाळवली हे ना. हनुमानजीने जेव्हा क्रिया केली ते तर सांगितलं. पुन्हा ते पत्र लिहिलं, ते पत्र वाचवण्यात पुन्हा ते सुज्ञरूपण बोललं. त्याच्याकरता दंड त्याचं वर्णन म्हणलं त्या रामायणामधलं. ते लंका जाळवलं, तिथं युद्ध केलेलं सगळं हनुमंताने काय काय केलं हे ब्रह्मदेवानं पत्रामध्ये लिहून पाठवलं होतं. हे नाथ महाराजांच्याच रामायणात आहे, अन्यत्र नाही बरं का असं केलं. तरी आता म्हणजे आपण कर्म प्रारंभ केलंय, मग ते पूर्ण जाईलच असं सांगता येत नाही ना. पण पूर्ण त्याला नाही गेलं तर दुःखी होण्याची आवश्यकता नाही, शांतच राहा. बरं पूर्ण त्याला गेलंच, मग तर कसा मनुष्य उड्या मारतो, तसे जास्त उड्या मारू नये, शांतच राहा. तेच बोलतात, तरी आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे ते तोषावे ही नको. जरी परी का जरी परीच ना आदरिले, परी आदरिले कर्म जरी दैवे समाप्ती ते पावे, तरी तेथ विशेष तोषावे हेही नको. हा अन्वय झाला याचा अर्थ. परंतु आदरिले कर्म, आदरिले कर्म म्हणजे आरंभ केलेलं काम. कसं काम? आरंभिलेलं काम. दैवे म्हणजे दैवयोगा, जरी समाप्तीत पावे, प्रारब्धाच्या योगानं दैवयोगानं जरी आपण आरंभिलेलं काम समाप्तीस प्राप्त झालं, तरी विशेष तेथ तोषावे हेही नको. तर तेथ म्हणजे ते काम पूर्ण झालं असताना विशेष रीतीनं अधिक तोषावे, संतुष्ट व्हावे असंही नको. म्हणजे अधिक काम पूर्ण केलं गेलं तर आपण अतिशय संतुष्ट होऊ नये. हेच श्री मधुसूदन सरस्वती महाराज काय बोलतात, फलसिद्ध हर्षम त्यक्त्वा. फल जर सिद्ध झालं तर तिथे हर्षित होऊ नये. म्हणजे कर्म सिद्ध झालं तर संतुष्ट हो, सिद्ध नाही झालं तर का निमित्ते कोणे येते ते सिद्धीन वचता ठाके, तरी ते तिचेने अपरितो खेक शुभावेना. का म्हणजे किंवा कोणे एके निमित्ते सिद्धीन वचत ठाके, कोणत्या तरी एका निमित्ताने सिद्धीनं वचत ठाके. कोणे एके निमित्ते ते सिद्धीनं वचता ठाके, ते म्हणजे आरंभिलेले कर्म. आपण आरंभ केलेलं कर्म सिद्धीस न वचता, प्राप्त न होता ठाके, तसंच अर्धवटच राहिलं तर हे ना. आरंभ केलं परंतु ते सिद्धीला गेलं नाही, समाप्तीला गेलं नाही, अर्धवटच राहिलं तर खेद होतो की नाही. तरी माऊली बोलतात की तरी तेथीचे अपरितो खेक शोभावेना, त्यातल्या असंतोषाने, म्हणजे आपलं काम हे पूर्णतेस गेलं नाही अशा प्रकारचा जो असंतोष, त्या असंतोषानं क्षोभावेना क्षुब्ध होऊ नये. काय होऊ नये? क्षुब्ध होऊ. ठीक ना. असंतोषाने मनुष्यानं कधीच क्षुब्ध होऊ नये. ठीक ना. म्हणजे काम सिद्धीला गेलं तर संतुष्ट होऊ नये, आणि काम सिद्धीला गेलं नाही तरी दुःखी सुद्धा होऊ नये. म्हणजे मनुष्यानं आता काहीही निमित्त असतात, आपण आरंभ केलेलं काम आध्यात्मिक निमित्तानं रोखलं जाऊ शकतं,
आधी भौतिक निमित्तानं रोखलं जाऊ शकतं अथवा आदिदैविक निमित्तानं. कोणत्या तरी निमित्तानं जर आपण आरंभलेलं काम रुकावट त्याच्यात आली, कारण की पाप हे आरंभिलेल्या कामात रुकावट अधिक दाखल असतं. परमार्थ आपण करतो, परमार्थ केला परंतु सिद्धीला गेला नाही. करणं आपल्या हातात, सिद्धीला जाणं आपल्या हातात नाही. सिद्धीला गेला नाही तर दुःखी होऊ नये, बरं सिद्ध गेला तर अधिक संतुष्ट होऊ नये. एखादं काम असंच झालं तर, कारण की पाप हे तुका म्हणे नाड पाप ढाके हे ताड असं कोणतर निमित्त आपल्याला रोखवला तर आपण दुःखी होऊ नये, म्हणजे सम राहावं. यालाच आपण काय म्हणतो, आता तेच पुढे बोलतात, आचरता सिद्धी गेले तरी काजाची की राहिले, परी केली आहे सगुण झाले ऐसेची माने. आचरता सिद्धी गेले तरी अन्वयाता, आचरता सिद्धी गेले तरी कीर काजाची आले, परी ठेली आहे सगुण झाले ऐसेची माने. आपण काम आरंभ केले परंतु काय झालं, आचरता सिद्धी गेले. आपण आचरलेलं काम जर सिद्धीला गेलं, समाप्तीस प्राप्त झालं तर आचरिता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले, तर काय झालं, निश्चित कामच झालं. काय झालं, निश्चित वृत्तानं आपलं कामाला झालं समजा, त्याचा काय झाला, उपयोगच झाला. आरंभ केलाय काम आणि ते समाप्तीला गेलं तर आचरता म्हणजे आचरण केले असता सिद्धी गेले, सिद्धीला गेलं तरी तर काजाची कीर, कीर म्हणजे निश्चयानं काजाची आले, उपयोगालाच आले अथवा कामालाच आले, त्याचं कामच झालं. परी ठेली आहे सगुण झाले ऐसेची मन. परंतु काम करता करता ते मध्येच बंद पडलं तरी चांगलंच झालं असंच ना. काम करणं आपल्या हातात आहे, त्याचं फळ आपल्या हातात आहे. त्याच्याकरता आपलं करावं, प्रयास सोडू देऊ नये, करत राहणं आपल्या हातात आहे. जर झालं तर चांगलंच झालं, नाही झालं तरी चांगलंच झालं, त्याच्यात दुःखी होऊ नये. अशा प्रकारचे हे काम आपण बस करत राहा. मग त्याने काय होतं की आज नाही तर कधी ना कधी ते सफल झाल्याशिवाय राहत नाही. ते उन्या पुरेयाचे करणे का न करणे, आपण असं करायचं, हे आगवे तोची जाणे, हे विश्वचरत सजने परमात्मेने. म्हणजे करायचं का नाही करायचं तो परमात्मा जाणेल, पण आपण असं मागे इकडं तिकडं खेचायचं नाही. कारण की उन्या पुरेयाचे काही पुरनिधी आपले, हे उन्हे राहते की पूर्ण होत आहे याची भावना काहीच आपल्या ठिकाणी राहू देता कामा नये, तरच आपलं काम सफल होईल. आणि कसं करावं, शास्त्र सांगताय तसं करत राहा. जसं पाणी असतं ना, पाण्याला दंडामध्ये टाकलं, जिकडं मोडवलं तिकडं ते चालतं, हे की नाही. तसंच शास्त्र आपल्याला जिकडे मोडेल काम सांगेल, जसं सांगेल तसं आपण करायचं असतं. पण बोलतात इच्छा चाड नाही न धरी संकोच काही, उदका नेले तिकडे जावे केले तैसे सहज. म्हणजे पाण्याला जिकडे नेलं पाणी तिकडे जातं, आपण जसं त्याला करू गोल गोल म्हणतो ते गोल सारखंच बनतं. तसंच आपलं कर्म शास्त्र जे सांगेल तसं आपण कर्म केलं पाहिजे. बरं, कर्म कसा करावं, त्या कर्माची हातोटी कशी आहे ती पुढच्या वेळी सांगतात. देखे जे तुला आले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुष जरी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. अन्वय, देखे जे तुला आले कर्म निपजे,
ते तुले जरी आदिपुरुषी अर्पिजे तरी सहजे परिपूर्ण झाले जाणे. अर्थ देखे पहा जे तुला ले कर्म निपजे, जे तुला रे अर्थात जितके जेवढे कर्म निपजे, जितके कर्म उत्पन्न होते ते तुले आदिपुरुषी अर्पिजे. जितकं आपण आपल्याकडून कर्म घडतं, जितकं कर्म आपल्याकडून केलं जाईल ते तुले आदिपुरुषी अर्पिजे. ते कोणाला अर्पण केलं पाहिजे? आदिपुरुष परमात्मा आहे, त्या परमात्म्याला अर्पण केलं पाहिजे. हा इकडं बघ, आहे की नाही? ते तुले कुठे अर्पण करायचं? आदिपुरुष परमात्म्याला अर्पण केलं पाहिजे. मग जर आपण जे जे कर्म काही करू ते जर परमात्म्याला अर्पण केलं तर बोलतात की तरी सहजे परिपूर्ण झाले. तर ते सहज परिपूर्ण झालं, सफलच झालं असं समजायचं. म्हणजे काही काम केलं आपण जर परमात्म्याला अर्पण केलं ना तर ते आपलं काम सफल झालं. म्हणजे काही असं म्हणते. आणि जर परमात्म्याला अर्पण नाही केलं तर त्यात काय चूक झाली तर ते सफल नाही झालं. म्हणजे याच ठिकाणी भगवान परमात्मा बोलतात ना, यत करोशी यदश्नासी यज्जोसी ददासी यत तपस्यासी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. मग काय होणार? शुभाशुभ फलैरेवै मोक्षसे कर्मबंधने. शुभाशुभ फलांतून कर्माच्या बंधनातून तो काय होणार आहेस? जर मला कर्म अर्पण केले तर तू या कर्मापासून मुक्त होशील. मग आपण काय करावं? जितकं कर्म असेल आहे ते सकळ कृष्णासी अर्पण न कळता मन दुजे भाग. म्हणजे जेवढं आहे ते कोणाला अर्पण करायचं? परमात्म्यालाच अर्पण करायचं. न कळल्यामुळे मनुष्य द्वैत निर्माण करतो. म्हणून काय करायचं? सगळं भगवंताला. म्हणून भगवान बोलतात पा आणि 12व्या अध्यायामध्ये, आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणजे निवांताची अर्पिजे माझ्या. आपल्याकडून जे जे कर्म घडेल ते कमी जास्त काहीच बोलायचं नाही. जे जे होईल ते कोणाला अर्पण करायचं? भगवंतालाच अर्पण करायचं. त्याच्यात कमी जास्त काही म्हणायचं नाही. म्हणजे परमात्माला पोहोचत झाले तर मग त्यांचं काय नाही, ते चांगलं कर्म आहे का वाईट कर्म आहे हा परमात्मा पाहत नाही. सगळ्याचं सरसकट एकच फळ देतो. चांगल्याचंही तेच देतो, म्हणजे चांगल्याचं जे फळ भेटेल तेच वाईट कर्माचंही देतो. परंतु सगळीच कर्म चांगली काही असेल, जसं खैर चंदन काष्टे आपण जोपर्यंत अग्नीमध्ये घालत नाहीत तोपर्यंत हे चांगलं हे वाईट हे होतं. आणि ते अग्नीत घातलं तर मग काय राहते? राख आहे की नाही? राखच होते की नाही? तसंच जोपर्यंत आपण हे कर्म आपण वेगळं ठेवतो, अर्पण करत नाही, तोपर्यंत आपलं फल देतात. आणि ते भगवंताला अर्पण केलं तर आपलं परिपूर्ण होतं. म्हणजे भगवंताला अर्पण केलं की राखेसारखं एकरूप होऊन जातं. त्याच्याकरता आपण जितके कर्म असतील सगळे भगवंताला अर्पण केले पाहिजेत. तेव्हा आपलं एक महाराजांचं प्रमाण दिले येते, तुका म्हणे देवसाय झाल्यावरी असांगाचे करी सर्व सांग. देव सहायता करू लागला, देवाला अर्पण केलं तर अपूर्ण सुद्धा आपले कामे पूर्ण होतात. म्हणून आपण ते भगवंताला अर्पण केलं पाहिजे. आणि केवळमध्ये बोलतात की सता सत कर्मी देखे संता संत कर्मी. कसं होत आहे? सदा सत देखे सता सती कर्मी, हे जे सरसे पण मनोधर्मी, तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. संता संती सता सती बोललं जातं. देखे हे अर्जुन सता सत कर्मी
मनोधर्मी जे हे सरसे पण बोलतात की अर्जुना ऐक, सतासत कर्मी, सत आणि असत कर्माविषयी, सिद्धीला गेलेल्या आणि अनसिद्धीला न गेलेल्या कर्माविषयी जे मनोधर्मी सरसेपण, जे मनोधर्मी जे हे सरसेपण म्हणजे मना त्या धर्मामध्ये, मनाच्या वृत्तीमध्ये जो सारखेपणा आहे, चांगले कर्म असो किंवा वाईट कर्म असो, अथवा सत अर्थात पूर्ण झालेलं आणि असत अर्थात अपूर्ण राहिलेलं. त्याला सत म्हणजे केलेलं कर्म आपण शेवटाच गेलं त्याला पूर्ण म्हणू, केलेलं कर्म समाप्तीस नाही गेलं तर त्याला काय म्हणू आपण, अपूर्ण. त्याला सत आणि असत. पूर्ण संपूर्ण झालेला सत, पूर्ण नाही झालेला असत. मग या सत आणि असत कर्मामध्ये हा जो समानपणा आहे, समचित्तपणा आहे, तीच हे ना समचित्तपणा आहे, त्यालाच उत्तम योग स्थिती प्रशंसेची. उत्तम कशाला म्हणतात, उद्गतातम येभ्य ते उत्तम आहे. उत्तम म्हणजे ज्यांच्यापासून अज्ञान निवृत्त झालेला आहे, तम निवृत्त झाले असे उत्तम अर्थात ज्ञानी पुरुष. त्या ज्ञानी पुरुषांकडून तिलाच योग स्थिती असं म्हटलं जातं. तिलाच म्हणजे कर्मामध्ये सम होण्यालाच काय म्हटलं जातं, योग स्थिती असं म्हटलं जातो. ठीक ना. आपल्याला या श्लोकाचा विचार केला आपण, या तत्पश्चात पुढील श्लोकांचा विचार पाहूया. पहा, दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगा धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः. भगवान अर्जुनाला संबोधन बोलतात, हे धनंजय, बुद्धियोगात कर्म दूरेण हि अवरम, बुद्धौ शरणम अन्विच्छ फलहेतवः कृपणा. कृपण मनुष्याची व्याख्या सुद्धा केली. काय बोलतात पा, हे धनंजय, हे अर्जुना, बुद्धियोगात कर्म अवरम. बुद्धियोग अर्थात इथे दिले आत्मबुद्धी साधनभूत जे निष्काम कर्म आहे. बुद्धियोग म्हणजे निष्काम कर्म. या निष्काम कर्मापेक्षा कर्म अर्थात सकाम कर्म, फलाभिसंधीनं केलेलं कर्म, सकाम कर्म. दूरेण अवरम, दुरूनच कसं आहे, अवर आहे अर्थात निकृष्ट आहे. कसं आहे, दूरवरून अवर आहे, निकृष्ट आहे. ठीक. अर्थात का बरं, ते मुक्त कर्म, आत्मज्ञान प्रदान करून देणार ते कर्म. कोणतं कर्म, निष्काम कर्म. आणि सकाम कर्म जन्म मरण रूपी परंपरेस वाढविणार असल्यामुळे ते कर्म निकृष्ट कर्म. आता याने दुसरा अर्थ केला, परमात्मा ज्ञान रूपी जो योग आहे त्या परमात्मा ज्ञानापेक्षा, बुद्धियोग म्हणजे ज्ञानयोग, ज्ञानयोगापेक्षा कर्मयोग हा कसा आहे, निकृष्ट आहे. मला असं वाटतं आपण काय म्हटलं पाहिजे, बुद्धियोग शब्दाचा अर्थ भगवद अर्पण बुद्धीनं केलेलं जे कर्म त्याला म्हणतात बुद्धियोग.
भगवत अर्पण बुद्धीनं केलेलं जे कर्म तो बुद्धियोग, त्या बुद्धियोगापेक्षा भगवत अर्पण बुद्धीनं न केलेलं कर्म, सामान्य कर्म, ते कसं आहे, निकृष्ट आहे. म्हणून कोणतं उत्कृष्ट कर्म आहे, ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं कर्म हे उत्कृष्ट आहे म्हणून, आणि दुसरं कर्म निकृष्ट आहे म्हणून बुद्धौ शरणमन्विच्छ. कशाला शरण जा, बुद्धीला शरण जा, अर्थात परमात्मा बुद्धीला शरण जा. म्हणजे त्या निष्काम कर्माच्या ईश्वरार्पण बुद्धीचाच काय कर, आश्रय कर, तसंच कर्म कर. का बरं, म्हणजे निष्काम कर्म कर, ईश्वरार्पण बुद्धीनं निष्काम कर्म कर. का बरं, जर नाही केलं तर माऊली बोलतात, ते भगवान बोलतात, फल येतव कृपणा, फल येतव अर्थात फलाच्या इच्छेनं, फलाचा हेतू ठेवून कर्म करणारे जे पुरुष असतात ते कसे आहेत, कृपण आहेत. म्हणून गार्गी सुद्धा बोलते की योवा एतद अक्षरम गार्गी आदित्व. गार्गीला सुद्धा याज्ञवल्क्यानं सांगितलंय की हे गार्गी, जो मनुष्य या ठिकाणी आत्मरूपास न जाणताच मरतो, म्हणजे परमात्म्याचा साक्षात्कार केल्या वाचून जो मरतो, म्हणजे जो अज्ञानी आहे तो कसा आहे, कृपण आहे. कृपण, तुम्ही कंजूस आहात का, कृपण. याज्ञवल्क्याच्या दृष्टीने आपण कृपण आहोत. आपल्याला ज्ञान झालं का, मग कृपण. ज्याला परमात्म्याचा साक्षात्कार झाला तो कृपण नाही, आणि ज्याला नाही झाला तो कृपण. म्हणून सावध, आपण कृपण होऊ नये याच्याकरता चिंतन चांगलं करा. बर, आता सांगतात बुद्धियोग नसेल तर दोष सांगत की मनुष्याला कृपण असं म्हटलं. आता जर आपण कर्माचा त्याग करून कर्म केले तर त्या कर्मयोगाची स्तुती करतात, त्याचा गुण सांगतात. बुद्धियुक्तो जातीह हे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगा कर्म सुकौशलम. बुद्धियुक्तः इह सुकृत दुष्कृते उभे जहाति तस्मात् योगाय युज्यस्व कर्मसु योगः कौशलम. अन्वय झाला. आता बुद्धियुक्त. आता बुद्धियुक्त आपण कोणती बुद्धियुक्त, समत्व बुद्धीने युक्त झाले ना. बुद्धियुक्त समत्व बुद्धीने युक्त झालेला मनुष्य अथवा निष्काम ईश्वरार्पण बुद्धीनं ईश्वरार्पण कर्म करणं याच बुद्धीने युक्त झालेला मनुष्य सुकृत दुष्कृते उभे जहाते. पाप आणि पुण्य या दोघांचाही त्याग करून येतो. कारण की अंतःकरण शुद्धीची प्राप्ती होणे एवढंच मुख्य काम आहे. याच्या कारणानं पाप पुण्य सर्वांचा त्याग करतो. याच्यामुळेच काय करावं, तो योगाय युज्यस्व, म्हणजे समत्व बुद्धी करिता तू प्रयत्न कर. समत्व बुद्धी सिद्ध होईल असा प्रयास कर. कारण की समत्व बुद्धी योग हा कर्म सुकौशलम, म्हणजे आपण कर्म करतो त्या कर्मामध्ये समत्व बुद्धी योग हाच कुशल आहे. त्याचंच कुशलत्व आहे, त्याचंच श्रेष्ठत्व आहे, तोच योग चांगला आहे. म्हणून मनुष्यानं समत्व बुद्धियोगानं कर्म केली पाहिजे असं या ठिकाणी कोणाचं म्हणणं आलं, भगवंताचं म्हणणं आलं. आता
पुढे एक ओवी घेऊन विचारता अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेत मना आणि बुद्धीचे ऐक्याधी. भगवान बोलतात की अर्जुना चित्ताचे समत्व तेची योगाचे सार जाण. चित्ताचा समतोलपणा, चित्ताची एकरूपता हाच या योगामध्ये सार आहे. ज्या ठिकाणी मना आणि बुद्धीचे ऐक्य आहे, जेथे मन आणि बुद्धी एक होते असा जो भाग आहे तोच अंतःकरणाचा समत्वपणा. अंतःकरणाचा कसा समत्वपणा हेच योगाचं सार आहे. आपण अंतःकरण पाहतो. अंतःकरणाचे किती प्रकार आहेत? 4. एक मन, दुसरा बुद्धी, तिसरा चित्त आणि चौथा अहंकार. या ठिकाणी चित्ताचा समत्वपणा अर्थात अंतःकरणाचा समत्वपणा, चिंतनाचा नाही, चित्ताचा समत्वपणा, यालाच आपण काय म्हणतो? अंतःकरण. हे की नाही? मग चित्ताचं आहे, चित्त झालं अंतःकरण. चित्ताचा समत्वपणा हेच खरं काय आहे? योगाचे या निष्काम कर्म योगामध्ये सार आहे. म्हणून त्या ज्या ठिकाणी मन आणि बुद्धी सुद्धा एकत्र होते असा मन बुद्धीची जी काही एकरूप स्थान आहे तेच समत्व आहे असा आपण सिद्ध केलं पाहिजे. याविषयी बाकी सगळ्या विचारांमध्ये संपूर्ण